उन्हाळ्यासाठी शोधूनही सापडणार नाही असा पौष्टिक पदार्थ, ज्यामधून प्रोटीन, फायबर असे पोषक घटक तुम्हाला मिळतील. तर मग पटकन आधी पाववाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. भरपूर सारं पाणी घालायचं आहे. अर्धा तास भिजवून घ्यायची आहे. अर्धा तासानंतर डाळ छानपैकी अशी भिजली आहे. यातलं पूर्णपणे पाणी निथळलं मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे. आता ह्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा अख्खे धने आणि 1 काडी कढीपत्त्याची घालायची आहे. पाण्याचा अजिबातच वापर न करता वाटण बनवून घ्यायचंय. त्यानंतर अर्धी काकडी अशा पद्धतीने किसून घेतली. त्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घालायचंय. सोबतच 1 चमचा जिरे घातले, अर्धा चमचा ओवा, पाव चमचा हळद घालायची आहे, चवीपुरतं मीठ, पाव चमचा हिंग, अर्धा वाटी कोथिंबीर आणि वाटलेलं मुगाच्या डाळीचं मिश्रण घातलं. आधी पाण्याचा वापर न करता सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचंय. आता ह्यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं. अशा पद्धतीने पीठ भिजवून घेतल्यावर मध्यम साईजचा गोळा हातावरती एकसारखा केला. नंतर हे थालीपीठ मी डायरेक्टच पॅनवरती थापून घेतीये. पॅनवरती थापलेलं थालीपीठ खुसखुशीतही बनतं, चवीला खूप छान लागतं. तुम्ही जर का अशा पद्धतीने थालीपीठ बनवलं नसेल ना, तर नक्कीच एकदा बनवा. आता मी काय केलंय, पॅनवर 1 पळी तेल घालून घेतलंय. त्यावरती बनवून घेतलेला गोळा ठेवलाय. अशा पद्धतीने थालीपीठ थापून घ्यायचंय. थालीपीठ थापून झाल्यावर मध्यभागी होल करून घेतलंय. बऱ्याच जणांचं काय होतं की थालीपीठ कोरडं होतं, तर असं होऊ नये म्हणून तेलाचा वापर थालीपीठ बनवताना जास्त करायचा. सोबतच थालीपीठ ज्यावेळेस आपण भाजतो त्यावेळेस झाकण ठेवून थालीपीठ भाजून घ्यायचंय. बघू शकतायत झाकण ठेवून मी खालची साईड भाजून घेतली आहे. आता आपण झाकण काढून थालीपीठ पलटवून वरची साईड अशीच भाजून घेतोय. वरच्या साईडने थालीपीठ छानपैकी असं भाजून झाल्यावर लगेचच काढून घ्यायचंय. पौष्टिकतेनं परिपूर्ण असं मूग डाळ आणि काकडीचं थालीपीठ तयार झालंय. तुम्हाला जर का हे थालीपीठ आवडलं असेल ना, तर लाईक, शेअर, सबस्क्राईबही नक्कीच करा.